कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा, प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळी, प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी या वारकरी संताची, आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातीला. विढला कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देहभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा कीर्तन भक्तीचा विचार सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. या अभंगातील 4ही चरणातले उत्तरार्ध हे चांगल्या कीर्तनाचे परिणाम सांगणारे आहेत. त्याच्यातला पहिला परिणाम सांगितलाय होय अंग हरिरूप, म्हणून कीर्तन चांग. दुसरा परिणाम सांगितलाय हरपले देह भाव, म्हणून कीर्तन चांग. तिसरा परिणाम सांगितलाय हा सकळा सोयरा, म्हणून कीर्तन चांग. आणि चौथा परिणाम सांगितलाय गेला भेव त्या काळे, म्हणून कीर्तन चांग. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे, म्हणून कीर्तन चांग. देहभाव हरपून टाकणारं हे कीर्तन आहे, म्हणून कीर्तन चांग. परमात्मा व्यापक आहे याची जाणीव करून देणारं हे कीर्तन आहे, म्हणून कीर्तन चांग. आणि मृत्यूची भीतीच घालविणारं हे कीर्तन आहे, म्हणून कीर्तन चांग. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या पुणे नगरीमध्ये दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा चातुर्मास कीर्तन महोत्सव, आणि या महोत्सवाअंतर्गत माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. ज्या ट्रस्टच्या वतीने हा उत्सव संपन्न होतोय तो एक अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचा हा ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची कार्य अव्याहतपणे अखंडितपणे चालत आलेली आहेत. अशा पद्धतीचा हा एक ट्रस्ट आहे. आणि मग अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बरोबर वारकरी संप्रदायाचा अविभाज्य घटक असलेल्या कीर्तन महोत्सवाचा किंवा कीर्तन संकीर्तनाचाही एक उत्सव साजरा व्हावा, आणि त्याच्यातून संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनविषयकचं तत्त्वज्ञान हे समाजापर्यंत पोहोचावं, एवढ्या एका उदात्त हेतूने हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कीर्तन महोत्सवाची किंवा एकंदरीत या महोत्सवाची, चातुर्मास महोत्सवाची ख्याती अनेक वर्ष झालं वारकरी संप्रदायातल्या सर्व वारकऱ्यांच्या कानावर पडलेली आहे. एक काळ वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबा महाराज सातारकर यांची अखंड महिनाभर या उत्सवामध्ये कीर्तन प्रवचन या ठिकाणी होत असत.
त्याच्यानंतर अन्य अनेकांनी या व्यासपीठावर येऊन वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अभंगाच्या सेवा किंवा ज्ञानेश्वरीची सेवा केलेली अनेक मंडळी आत्तापर्यंत येऊन गेली. आणि यावर्षीच्या या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्याकडे ही परमभाग्याने कीर्तनाची सेवा प्राप्त झालेली आहे. योगायोग माझा असा आहे की या ट्रस्टचा उद्देश आहे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान हे समाजापर्यंत पोहोचावं. आणि योगायोग असा आहे की पंढरपूरला ज्ञानोबाराय तुकोबाराय आषाढी वारीला गेले आणि मग परतीच्या प्रवासामध्ये दोघाही संतांच्या पालख्यांचा मुक्काम आज पुण्यनगरीमध्ये आहे. आणि त्या एका पर्वकाळावर माझ्याकडे परमभाग्याने ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला जास्त परिहार न देता या अभंगातल्या मूळ चिंतनाकडे मी वळतो. या अभंगामध्ये महाराजांनी कीर्तन चांग होय अंग हरिरूप या संबंधाने कीर्तन भक्तीचा विचार सांगितलेला आहे. एकंदरीत कीर्तन आणि भक्ती या शब्दाचा विचार करत असताना नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचा विशेषत्वाने उल्लेख आपल्याला दिसून येतो. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदन दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हा भक्त प्रल्हादाच्या मुखातला श्रीमद भागवतातला श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये जी द्वितीय क्रमांकाची कीर्तन भक्ती सांगितली, कीर्तन हे काय आहे हे कळण्याच्या अगोदर भक्ती म्हणजे काय हेच अगोदर कळालं पाहिजे. मी त्याकरिता 3 मार्गाचा विचार थोडासा आरंभाला मांडतो आणि पुढे जातो. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग आहे. या 3ही मार्गाचा विचार भगवद्गीतेमध्ये आणि पर्यायाने ज्ञानेश्वरीमध्ये विस्ताराने आलेला आपल्याला दिसून येतो. सगळ्या मार्गांचा विस्तार करणे इतकी वेळ जरी आपल्याकडे नसली तरी कर्म काय हे थोडं साधारण आम्हाला कळालं पाहिजे, ज्ञान काय हे साधारण आम्हाला कळालं पाहिजे, भक्ती काय ही आम्हाला साधारण कळाली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये कीर्तन भक्तीचा विचार काय आहे हा पुढं आपल्याला चिंतन करता येण्यासारखा आहे. कर्म नावाचा मार्ग तरी काय, ज्ञान नावाचा मार्ग तरी काय आणि भक्ती नावाचा मार्ग तरी काय, हे सगळे मार्ग आम्हाला एका परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे आहेत. शास्त्रांनी वचन असं केलेलं आहे, जिथं पोहोचायचं आहे तो एक आहे, पण ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे ते अनेक आहेत. विठ्ठल थोडं सोपं बोलायचं झालं तर साध्य एक आहे, पण त्याला लागणारी साधनं मात्र अनेक आहेत. नाना साधनाच्या केल्या खटपटा ही निळोबाऱ्यांची भाषा सगळ्यांच्या ऐकण्यातली आहेत. अनेक साधनांचा विचार केला जातो. थोडं आणखीन गमतीने बोलायचं झालं तर एक असतं तेच साध्य असतं आणि अनेक असतात ती साधनं असतात. अनेक साध्य नसतात आणि अनेक साध्य नसतात. साध्य अनेक पद्धतीचे असू शकत नाही. साध्य म्हटलं की ते एकच आहे. परमार्थाच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर जीवाचं अंतिम गंतव्य काय, मूळ परमतत्वाशी एकरूप होणं ही जीवाचं अंतिम गंतव्य आहे. म्हणजे जीवाला जिथं पोहोचायचं आहे ते पोहोचण्याचे जे ठिकाण आहे ती परमात्मा अनुभूती आहे. मग आता याच्यात वेदांताच्या दृष्टीने पुष्कळ विचार आहे. जिथं पोहोचायचं आहे तो परमात्मा खूप लांब आहे का, वेगवेगळ्या मार्गांचा विचार करावा लागतो. खरं पाहायला गेलं तर लांब आणि जवळ हे आकाराला दिलेले शब्द आहेत, निराकाराला हे शब्द लागूच पडत नाहीत. मी आपल्याला अगदी साधं उदाहरण देऊन पुढे जातो. कल्पना करा, एखादा मनुष्य पूर्वेकडून पश्चिमेकडे धावायला लागला, पळायला लागला, अगदी घामेघूम झालेला होता. एका साधूनी त्याला अडवलं आणि विचारलं, का रे बाबा का धावायला लागलायस, का पळायला लागलायस एवढं? तो म्हटला, नाही महाराज, मला अडवू नका, मला एक शोध लावायचा आहे. गुरुजींनी त्याला विचारलं, काय रे बाबा काय शोध लावायचा आहे? तो म्हटला, महाराज तुमच्या लक्षात येत आहे का, पहा मी पूर्वेकडून पश्चिमेकडे धावतोय. हो माझ्या लक्षात येत आहे, काय शोध लावायचा आहे? तो म्हटला, पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची आहे. शोध कळाला का? पहा, पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची आहे. साधूनी त्याला पाहिलं आणि विचारलं, का रे बाबा तू किती दिवस झालं पळतोयस? तो म्हटला, 6 महिने झालं पळतोय. गुरुजींनी त्याला सांगितलं, बाबा 6 महिने नाही, अख्खं आयुष्य धावलास तरी तुला ती रेषा सापडणार नाही. त्यांनी विचारलं, का हो गुरुजी एवढी लांब आहे का? नाही रे. मग जवळ आहे का? नाही बाबा. मग लांब आहे का? नाही. जवळ आहे का? नाही. अहो तुम्ही लांबही म्हणत नाहीये, जवळही म्हणत नाहीये, ती मध्यरेषा आहे कुठं? साधूनी तो जिथं उभा राहिलेला आहे तिथंच एक रेष ओढली, एक हातामध्ये काठी घेतली आणि तिथे एक रेष ओढली आणि सांगितलं, इथं पूर्व दिशा संपली आणि इथून पश्चिम दिशा चालू झाली, जा माघारी. उदाहरण संपलं. मला सांगा, ती रेषा लांबही नव्हती, ती रेषा जवळही नव्हती, ती रेषा जिथं तो होता
तिथंच होती. याचा अर्थ अंतिम गंतव्य हे लांबही नाहीये, जवळही नाहीये. नेहमीच भाषा बोलायची झाली तर तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. फक्त ते कळण्याकरिता ज्या मार्गांचा विचार केला जातो ते मार्ग म्हणजे हे 3 आहेत. विठ्ठला विठ्ठला. कुणी कर्म मार्गाचा अवलंब केला, कुणी ज्ञान मार्गाचा अवलंब केला, कुणी भक्ती मार्गाचा अवलंब केला. सगळा विस्तार जरी कळण्यात आपल्याला वेळ नसली तरी कर्म कर्म म्हणजे तरी काय, मी आपल्याला 2 वाक्य सांगून पुढे जातो. प्रत्येकाने कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे. आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, ही सगळी प्रमाणं सगळ्यांना माहीत आहेत. मी पुन्हा त्या 2 नियमांकडे घेऊन जातो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणं एवढी गोड दिलेली आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, मडकं आहे त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का सांगा. मडकं आहे, मडकं म्हणा, गाडगं म्हणा, किंवा पारिभाषिक शब्दात बोलायचं झालं तर घट म्हणा. घट म्हटलं काय, मडकं म्हटलं काय, आणि गाडगं म्हटलं काय. मी अनेकदा विनोदाने म्हणत असतो, मडकं माहीत आहे ना, माहीत आहे ना. जरा पुढं बोलू, माहीतच असलं पाहिजे शेवटी कोण आहे. शेवटी म्हणजे काल्याच्या कीर्तनाचं बोलतोय मी, दुसरं नाही बोलत. तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, मी तसलं अभद्र कधी बोलत नाही. मी काल्याच्या कीर्तनाचं बोलतोय. मडकं पाहिजेच ना, मडकं सगळ्यांना माहिती आहे. मग मला सांगा, मडकं आहे पण ते मडकं तयार होत असताना मातीने जर ठरवलं, मी मडकं म्हणून जरी तयार होणार असेल तरी मी मातीने ठरवलं मी या मडक्याचा कंटाळा करणार, शक्य आहे का. किंवा मडक्याने ठरवलं मातीचा कंटाळा करायचा, शक्य आहे का. मडकं म्हणून आकाराला यायचं असेल तर माती पाहिजेच. मडकं म्हणून आकाराला यायचं असेल तर माती पाहिजे. याचा अर्थ मडक्याने मातीचा कंटाळा करून जमत नाही. थोडं पुढं आहे का, कपडा आहे, या कपड्याने तंतूचा म्हणजे सुताचा किंवा धाग्याचा कंटाळा करून जमेल काय. कपडा आहे त्यांनी तंतूचा किंवा सुताचा कंटाळा करून जमणार नाही. मडकं म्हटलं की मातीचा कंटाळा करून जमत नाही, कपडा म्हटलं की सुताचा कंटाळा करून जमत नाही, पाणी म्हटलं की ओलेपणाचा कंटाळा करून जमत नाही, अग्नी म्हटलं की उष्णतेचा कंटाळा करून जमत नाही. तसं मनुष्य शरीर म्हटलं की कर्माचा कंटाळा करून जमत नाही. याचा अर्थ मडकं म्हटलं की माती जशी आहे तसं मनुष्य शरीर म्हटलं की कर्म हे आलंच, त्याचा तो अविभाज्य घटक आहे. आता थोडं पुढं आहे का. आता या कर्माची चिंतन करत असताना नित्य कर्म काय, नैमित्य कर्म काय, काम्य कर्म काय, प्रायश्चित्त कर्म काय, पुष्कळ विचार सांगितलेला आहे. असं जरी या कर्माच्या संबंधाने सगळी भाषा वापरलेली असली तरी या कर्मामध्ये परमतत्वापर्यंत जाण्याचं सामर्थ्य आहे, किंवा हे कर्म आम्हाला नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जातं. 3रा अध्याय, 4था अध्याय आणि 5वा अध्याय हे 3ही अध्याय जर आम्ही वाचायला गेलो तर कर्माचं महात्म्य भगवंतानी आणि एकंदरीत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन आपल्या लक्षात येतं. फक्त या कर्म नावाच्या मार्गामध्ये एक उणीव आहे. ऐका, कर्म नावाचा मार्ग जरी नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जाणारा असला तरी याच्यामध्ये एक उणीव आहे. ती उणीव मी बोलत नाही, ज्ञानोबारायांनी सांगितलेली उणीव सांगून पुढे जातो. ज्ञानोबाराय ती उणीव अशी वर्णन करतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानेश्वर महाराजांची ही भाषा फार गोड आहे. ज्ञानोबाराय बोलतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. या कर्म नावाच्या मार्गामध्ये फलासक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा फलासक्ती निर्माणच होते. आणि मग एकदा कर्म नावाच्या मार्गामध्ये ही फलासक्ती निर्माण झाली की ती फलासक्ती आम्हाला कर्म नावाच्या मार्गापासून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जाण्याकरता अडथळा ठरते, प्रतिबंध होतो. म्हणजे कर्म नावाच्या मार्गामध्ये फलासक्ती निर्माण होणं ही त्याची उणीव आहे. विठ्ठला साधारण एक उदाहरण दिलं जातं. काही उदाहरणं काल्पनिक असतात पण महत्वाची असतात. काय झालं म्हणे, एक मनुष्य रस्त्याने निघाला आणि जात असताना एका बोरीच्या झाडाखाली बसला. आता ते बोराची झाडं शेतामध्ये वगैरे असतात, पण त्या बोराच्या झाडाखाली तो बसला. उन्हाळ्याचे दिवस होते, थोडी त्याला सावली पाहिजे होती. दुसरं कोणतं झाड त्याला दिसेना, बोराचं झाड दिसलं, त्या बोराच्या झाडाखाली बसला. ऐका, आणि बोराच्या झाडाखाली बसल्याबरोबर डोळे उघडले आणि त्या बोरांकडे पाहायला लागला. बोराकडे बघितल्याबरोबर एक बोर खावं किंवा घ्यावं याच्याकरता त्यांनी त्या झाडामध्ये असा हात घातला आणि बोर तोडायला गेल्याबरोबर त्याच्या हाताला त्या बोराच्या झाडाचे काटे
टोचले आणि एकदम काटा टोचल्याबरोबर खाली हात घेतला. पुन्हा तो बोर काढण्याकरता काही धजावला नाही. उगी त्या झाडाखाली शांतपणे बघत त्या झाडाकडे बघत बसला. बराच वेळ त्या झाडाकडे पाहत होता. त्या झाडाला वाचा फुटली आणि त्या झाडाने त्या माणसाला विचारलं, का रे, का माझ्याकडे बघत राहिलाय? सावलीला बसलाय, झोपण्याकरता आलाय ना, मग झोप ना. आहे तिथं व्यवस्था, शांतपणे चांगली खुर्ची दिलेली आहे, AC हॉल आहे, झोप ना. नाही, मी तुम्हाला नाही म्हणत, मी एक उदाहरण द्यायला लागलो आहे, असं उदाहरण द्यायला लागलो, तुम्ही नका झोपू. तर मग झोप ना, कशा करता असं टक लावून माझ्याकडे बघत बसायला लागलाय? त्या बोराच्या झाडाने त्याला विचारल्याबरोबर तो माणूस म्हणायला लागला, नाही नाही, मला तुझी चिंता वाटायला लागली. ऐका आता या माणसाचं बोलणं. अरे बोरा, मला तुझी चिंता वाटायला लागली. तर बोराच्या झाडाला आश्चर्य वाटलं. ते म्हटले, माझी चिंता करायला पहिलाच माणूस भेटला मला. म्हटलं, कशाची चिंता वाटायला लागली? ते म्हटलं, काही नाही, देवानी तुझ्या झाडावर ही बोरं दिलेली आहेत, पण देवानी तुझ्या झाडावर काटे पण दिलेले आहेत. मला वाईट याचं वाटायला लागलंय. अरे, एक काटा टोचला तर माणसाला किती त्रास होतो. शेकडो काटे तुझ्या अंगावर चिटकलेले आहेत, तुला किती त्रास होत असेल. देवानी असं का केलं म्हणून मला प्रश्न पडलाय की तुझ्या अंगावर किती काटे आहेत, किती त्रास तुला होत असेल. त्या बोराच्या झाडाने हे ऐकल्याबरोबर त्या बोराच्या झाडाने सांगितलं, उठ पहिलं इथून, तू उठ. तो म्हटला, का? ते म्हटले, काही नाही, एवढे वर्ष झालं आम्ही अंगावर काटे घेतोय, आज नाही, पिढ्यानपिढ्या घेतोय, पण माझ्या मनामध्ये अशी चिंता कधीच आली नाही किंवा असा भेद कधीच आला नाही. तुझ्यामुळे नको ते डोक्यात यायला लागलंय. बऱ्याचदा दुसऱ्यामुळेच नको ते डोक्यात येतं आपल्या. तुझ्यामुळे नको ते डोक्यात यायला लागलंय. म्हटलंय, माझ्याकडे आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही. तू पहिलं इथून उठ. जास्त वेळ राहिला तर मला सुद्धा खरंच तसं वाटेल की देवानी माझ्या अंगावर काटे का दिले. आणि दुसरा मुद्दा फार गोड बोलला. बोराचं झाड त्याला म्हणायला लागलं, ऐक, आता तू उठून चाललायस ना, जाता जाता माझं ऐक. म्हटले, अरे, आम्ही पिढ्यानपिढ्या अंगावर हे काठे निर्माण होत आहेत. बोराच्या या झाडावर काठेही निर्माण होत आहेत, बोराची फळंही निर्माण होत आहेत. आम्हाला आत्तापर्यंत कधीही चिंता लागली नाही. आणि जाता जाता त्यानं वाक्य सांगितलं, कर्म करून कसलीही चिंता न करणारे आम्ही आणि कर्म न करता विनाकारण चिंता करणारे तुम्ही. विठ्ठल मार्ग, त्याच्यामध्ये जी उणीव आहे ती फलासक्तीची आहे. सोडा विषय, मला दुसऱ्या मुद्द्याकडे यायचं आहे, ज्ञान नावाच्या मार्गाकडे. मी आपल्याला अगोदरच बोललो की मला कर्म थोड्या पद्धतीने सांगायचं आहे, ज्ञान थोड्या पद्धतीने सांगायचं आहे, भक्तीचा जरा विस्तार करायचा आहे आणि त्याच्यात कीर्तन नावाच्या भक्तीचा अतिविस्तार करायचा आहे. फक्त हे कळण्याकरिता, म्हणजे कीर्तन भक्ती काय कळण्याकरता भक्ती कळाली पाहिजे, भक्ती काय आहे कळण्याकरता ज्ञान कळालं पाहिजे, ज्ञान काय आहे हे कळण्याकरता कर्म कळालं पाहिजे. याला वेदांतामध्ये परिकर म्हटलं जातं. याला भाषा वेदांतांनी शब्द दिलाय परिकर. त्याला संस्कृतमध्ये त्याचं उत्तर असं दिलं जातं, यस्य ज्ञाने यहा अपेक्षितो भवती सहा एव तस्य परिकरः. जे ज्ञान ज्या ज्ञानामध्ये अपेक्षित असतं ते ज्ञान त्या ज्ञानाचा परिकर असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे भक्ती काय आहे हे कळण्याकरता ज्ञान काय आहे हे कळणं गरजेचं आहे, ज्ञान काय आहे हे कळण्याकरता कर्म काय आहे हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे भक्ती कळण्याकरता कर्म कळणं, याला भक्तीचा कर्म हा परिकर म्हणायचं. विठ्ठल कर्म नावाच्या मार्गाचा विचार संपला. मला थोडा ज्ञानाकडे यायचं आहे. आता हे ज्ञान नावाचा मार्ग काय आहे? मी ज्ञानेश्वरीची एक ओवी देऊन पुढे जातो. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे आणि ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू कळायची असेल तर ती ज्ञानाशिवाय कळणार नाही. आणि या ज्ञानाच्या संबंधाने बोलताना योग वसिष्ठांनी फार गोड चिंतन केलंय. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगितलंय, पुष्कळ उपदेश आहेत वेगवेगळे. जवळजवळ आपण सगळीजण अभ्यासू मंडळी आहात. 32,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश. त्याच्यामध्ये ज्ञानाच्या संबंधाने एक श्लोक असा आलाय, ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती ज्ञानवान एव सुखवान तस्मात ज्ञानमयो भव. असा श्लोक आलाय. ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती ज्ञानवान एव सुखवान तस्मात ज्ञानमयो भव. या श्लोकाचा अर्थ असा आहे, वसिष्ठ रामाला सांगतात, हे रामा, या जगामध्ये खऱ्या अर्थाने बलवान जर कोण असेल तर तो ज्ञानवान आहे, खऱ्या अर्थाने सुखवान जर कोण असेल तर तो ज्ञानवान आहे, आणि खऱ्या अर्थाने माणूस जीवन जगला असं म्हणायचं असेल तर तो ज्ञानवान आहे. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानासारखं बल नाही,
ज्ञानासारखं सुख नाही आणि ज्ञानासारखं जीवन नाही. तस्मात ज्ञानमयो भव. वशिष्ठ सांगतात रामा ज्ञानीच हो. थोडंसं धाडसाने तिथंच आलेला विषय आणखीन थोडा पुढं बोलतो. वशिष्ठ सांगतात हे रामा ज्ञानीच हो. आता ऐका हा पुढं. समजा वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात रामा ज्ञानीच हो, पण समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नये. थोडं बारीक आहे का. खरं तर ज्ञानीच हो. पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. ज्ञानीच हो. समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञानबंधू कधी होऊ नये. आता हे ज्ञानबंधू काय, मला वाटलेला अर्थ सांगून पुढे जातो. ज्ञानी कोण, अज्ञानी कोण, आणि मध्येच मी शब्द मांडलेला ज्ञानबंधू कोण. एका वाक्यात उत्तर देऊ. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा. हे ज्ञानबंधू कोण, ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखा आव आणतात त्याला ज्ञानबंधू म्हणा. कळलं का. पहा आमचे गुरुजी गुरुवरे भाऊ पाठशाळेत असताना असं सांगायचे, या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही. थोडं पुढं बोलू. या जगाला अज्ञानी लोकांचाही त्रास नाही. या जगाला त्रास आहे या मधल्यांचा आहे. हे जे अज्ञान बंधू आहेत ना, या ज्ञानबंधूंचा त्रास आहे. याला थोडं वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाला अहंकार चिटकणं याला ज्ञानबंधू म्हणा. विठ्ठल विचार पुष्कळ आहे, पण ज्ञानेश्वरीतली ओवी देऊनच पुढे जातो. ही ज्ञानेश्वरीतली ओवी जर या संबंधाने ऐकायची झाली तर भगवंतांनी अर्जुनाचं केलेलं वर्णन हे फार गोड आहे. पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये येऊन जातं. ते वर्णन करताना सगळा प्रसंग सांगत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि दुसरी गोष्ट कीर्तन वेळेवर सोडावं असं बंधन आहे. म्हणजे हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट मी पुण्यात कीर्तन करतो याची मला जाण आहे. या तिन्ही गोष्टी माझ्या समोर आहेत. म्हणून मी जास्त विस्तार ज्ञानेश्वरीत हा विषय कुठं आला तो सांगत राहत नाही, पण ती ओवी सांगून पुढे जातो. भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ती ओवी दिली आहे. अर्जुनाच्या संबंधाने बोलताना भगवान म्हणतात, अर्जुना तुझं कसं झालं हे सांगू. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संदिशी, शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. मला वाटतं एवढी ओवी ऐकली की ज्ञानबंधू काय आहे हे कळून जाईल. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संदिशी. अरे तू स्वतःला जाणता तर म्हणून घेऊ लागलास, पण नेनिवेला म्हणजे अज्ञानपणाला मात्र सोडायला तयार नाही. अशा स्थितीला ज्ञानबंधू असं म्हटलं जातं. थोडक्यात ज्ञानामध्ये अहंकार येण्याची शक्यता आहे. मी बोलत नाही, ऐकण्यातली ओवी देऊन पुढे जातो. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. याचा अर्थ या ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्ञानामध्ये प्रतिबंध कशाचा असेल तर तो अहंकाराचा. दोन मार्ग आणि दोन मार्गातल्या दोन उणिवा झाल्या. कर्म नावाच्या मार्गामध्ये फलासक्ती नावाची उणीव आहे. ज्ञान नावाच्या मार्गामध्ये अहंकार नावाची उणीव आहे. हे दोनही मार्ग थोडेसे बाजूला सोडा. आपल्या मूळ तिसऱ्या मार्गाकडे यायचं आहे, भक्ती नावाचा मार्ग. आता हे भक्ती नावाचा मार्ग नेमकं काय आहे. भक्ती म्हणायचं तरी कशाला. मी तुम्हाला 2-3 प्रमाणं सांगून पुढे जातो. ऐका. या भक्तीचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार केला ना, तो एवढा सामर्थ्यवान विचार आहे. माझ्या माहितीप्रमाणे शेवटी 18व्या अध्यायामध्ये ओवी येते. ज्ञानोबा असं सांगतात, भक्ती कशाला म्हणायचं. एरवी तिजी ना चवती, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. सहज स्थिती भक्ती नाम. आणि हा विषय कुठून आला असेल, मला असं वाटतं हा कुठून आला असेल तर जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ समोर ठेवा आणि आचार्यांनी भक्तीचं केलेलं चिंतन जर ऐकायचं झालं तर आचार्य असं सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आणि थोडं पुढं बोलू. हा आचार्यांच्याही ग्रंथामध्ये हा विषय कुठून आला असेल तर नारद भक्ती सूत्र जरा समोर ठेवा. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी शांडिल्यांचं मत म्हणून मांडलेली एक भक्तीची व्याख्या आहे. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. हा म्हणजे आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिला भक्ती म्हणा, असं शांडिल्यांचं मत नारदांनी सांगितलं. जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, स्वस्वरूपानुसंधान जिथं घडतं त्याला भक्ती म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी तोच विचार आमच्या समोर ठेवला. एरवी तिजी ना चवती, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती. आणि सहज स्थितीला शब्द दुसरा आहे स्वरूप स्थिती. थोडक्यात स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा. विठ्ठल विठ्ठल.
व्याख्या ऐकायला थोडी अवघड वाटायला लागली. एक काम करा, आपल्याला नाथांची भागवतातली व्याख्या सांगून पुढे जातो. एकनाथ महाराज भागवतामध्ये असं सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. रात्रंदिवस जिथं माझं भजन चालतं, रात्रंदिवस जिथं माझं चिंतन चालतं, त्याला भक्ती म्हणा. आणि थोडं पुढं बोलू, या दोनही भक्तीच्या व्याख्या फारशा मनाला लवकर जर एकदम स्पर्श करत नसतील तर तुकाराम महाराजांची साधी सोपी व्याख्या ऐकून पुढं चला. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराचे संकल्पावे माया, संसाराचे संकल्पावे माया. येची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची. येची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. ही तुकोबरांची साधी सोपी कळणारी ही भक्तीची व्याख्या समोर ठेवा. पद्मपुराणाने एक इतकी गोड व्याख्या केली आहे. पद्मपुराण आम्हाला असं सांगतं, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिम उद्दिश्य या क्रिया सएव भक्ती ही. ऐका, हरिम उद्दिश्य या क्रिया सएव भक्ती ही. याचा सोपा अर्थ असा आहे, भगवान श्रीहरीच्या उद्देशाने केलेली कोणतीही क्रिया असेल तिला भक्ती म्हणा. थोडं पुढं बोलू, इथं क्रियेला महत्त्व नाही, क्रियेच्या पाठीमागटल्या उद्देशाला महत्त्व दिलेलं आहे. हरिम उद्दिश्य या क्रिया, कोणतीही क्रिया असेल, याचा अर्थ क्रिया काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्या क्रियेच्या पाठीमागटली भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. मी 2 वाक्य सांगतो. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या नसतात, आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागटल्या भावना चांगल्या असतात. परमार्थामध्ये कर्म काय आहे हे महत्त्वाचं नसतं, त्या कर्माच्या पाठीमागटली भावना काय आहे हे महत्त्वाचं असतं. याला उद्देश म्हटलं जातं, भावना म्हटलं जातं, हेतू म्हटलं जातं, आणि थोडं कायद्याच्याच भाषेतला शब्द वापरायचा झाला तर इंटेन्शन असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला इंटेन्शन हे फार महत्त्वाचं असतं. कायद्यामध्ये सुद्धा एखाद्या अबला स्त्रीने जर एखाद्याचा खून केला तर ती गुन्हेगार ठरते का न ठरते याच्याकरिता पुरावा काय आहे, याच्यापेक्षा सुद्धा तिची मानसिक स्थिती काय आहे हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यावेळेस न्यायाधीश असं बघतात, तिनं जर स्वसंरक्षणार्थ हे कृत्य केलेलं असेल, तिचा इंटेन्शन नाम हेतू जर तिचा स्वतःचा जीव वाचवण्याचा असेल तर ती गुन्हेगार होत नाही. एरवी जरी गुन्ह्याची क्रिया असली तरी गुन्हेगार न होण्याला कारण तिच्या पाठीमागं अंतःकरणात असलेला हेतू किंवा उद्देश किंवा भावना. हे जसं कायद्याने आम्हाला सांगितलं, परमार्थामध्ये सुद्धा क्रियेला महत्त्व दिलं जात नाही, क्रियेच्या पाठीमागटल्या भावनेला, उद्देशाला महत्त्व दिलं जातं. आणि असा श्रीहरीच्या संबंधाने असलेला जो जो उद्देशाने केलेली क्रिया असेल तिला भक्ती म्हणा. असाही भक्तीचा विचार आपल्याकडे केला जातो. आणि मग या भक्तीचा विचार मांडत असताना मग कोणकोणत्या क्रिया, मग त्याच्यामध्ये या नवविध भक्तीचा विचार येतो. मग श्रवण नावाची क्रिया असेल, कीर्तन नावाची क्रिया असेल, स्मरण नावाची क्रिया असेल, पण या सगळ्याच्या पाठीमागं उद्देश मात्र श्रीहरीच्या संबंधाने आहे. त्याच्यातला कीर्तन नावाच्या भक्तीचा विचार करत असताना नेहमीचं ऐकण्यातलं वचन आहे, कृतेय ध्यायतुं विष्णुं त्रेतायाम यजतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. तुकाराम महाराज तर इतकं त्याच्याबद्दल स्पष्ट बोलतात. अन्य संतांची सगळी प्रमाणं समोर घ्यायची झाली तर एकच फरक सांगून पुढे जातो, अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात. ऐका, अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन येतं. पहा, देवालाच आपल्याकडे घेऊन येतं. महाराजांचं प्रमाण आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, स्वतः सुखे येतो घरा, नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्या भक्तिशास्त्रामध्ये भक्तीची 6 वैशिष्ट्ये सांगितलीत. आता माझ्याकडे विस्तार करायला वेळ नाही, परंतु उल्लेख करून पुढे जातो. त्याच्यामध्ये उल्लेख करताना असं सांगितलं आहे, क्लेशनाशिनी, शुभदायिनी, मोक्ष लघुताकृत,
सांद्रानंद विशेषात्मकता सुदुर्लभा आणि शेवटचं लक्षण सांगितलंय श्रीकृष्ण आकर्षणीच असं सांगितलंय. म्हणजे आता हे विस्तार आहे, खरं तर खूप गोड विस्तार आहे. भक्तिशास्त्रामध्ये जे जे ग्रंथ आपल्याला भक्तीच्या संबंधाने मांडले जातात त्याच्यामध्ये खूप विस्तार आला आहे. भक्ती काय करते? क्लेशनाशिनी. भक्ती काय करते? शुभदायिनी. भक्ती काय करते? मोक्ष लघुताकृत. भक्ती काय करते? सुदुर्लभा. भक्ती काय करते? सांद्रानंद विशेषात्मकता. आणि शेवटचा मुद्दा सांगितला, भक्ती काय करते? श्रीकृष्ण आकर्षणीच. आणि हे कळण्याकरता ज्ञानेश्वरीतली 12व्या अध्यायातली ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबारा इतकं गोड वर्णन करतात, जया भक्तीची येतोली प्राप्ती, कैवल्याते ही परोते सर म्हणती, जयाची ये लीले माझी नीती जी आली दिसे. ज्याला ही भक्तीची प्राप्ती झालेली आहे तो कैवल्य म्हणजे मोक्षाला सुद्धा म्हणतो बाजूला सरक, मुक्तीला बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. माझा मुद्दा लक्षात येतो का बघा? मुक्तीला बाजूला सरक म्हणण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. याच्याही पेक्षा थोडं पुढं बोलतो. काय आहे? प्रमाण देतो. तो का म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माथा, मुक्तीवरी भक्ती जाण, अखंड मुखी नारायण महाराजांचे शब्द आहेत. काय आहे? भागवतामध्ये एके ठिकाणी मी एक वचन असं वाचलं, भगवान मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. मुक्ती लवकर देतो का? मुक्ती दिली विषय संपला, पण भक्ती दिली की देवाला अडकावं लागतंय, म्हणून लवकर भक्ती देत नाही. ते मी उदाहरणच देऊन पुढं जातो. ते भगवंतांनी रोज चोऱ्या करायच्या, सगळ्याला माहीत आहे. म्हणजे रोज चोऱ्या करायच्या, बाहेर पडलं की याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे गमतीचे, बाहेर आलं की गोपाळांना म्हणायचे, चल रे पेंद्या, आज तुझ्या घरी चोरी, आज तुझ्या घरी चोरी, आज याच्या घरी चोरी. सगळे गोपाळ एके दिवशी एकत्रित झाले आणि सगळ्या गोपाळांनी विचार केला की हा कृष्ण रोज दुसऱ्याची घरं दाखवतो, याच्या घरी कधीच घेऊन जात नाही चोरीला. काही काही माणसाला रोज दुसऱ्याचा चहा प्यायची सवय असते, आपला पाजायचाच नाही, उगाचच बाहेर यायचं, आहे का नाही चहा म्हणायचं. काही काही लोकांना सवय, हा आपल्या घरी कधीच घेऊन जात नाही. सगळे गोपाळ एकत्रित झाले आणि सगळे गोपाळ एकत्रित होऊन सगळ्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा आज याच्या त्याच्या घरी नाही, तुझ्याच घरी चोरी. सगळे एकत्रित आले. शेवटी एकत्रित आल्याशिवाय आवाजही उठवला जात नाही, एकत्रित यावं लागतंय सगळ्यांनी. ते आवाज उठवण्याकरता यावं लागतंय. मग जंतर मंतर कुठं का असेल पण एकत्रित यावं लागतंय, सगळे यावं लागतं. मग ते सगळे आले, सगळे मग याचे त्याचे ह्याचे त्याचे सगळे एकत्रित झाले आणि एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं, हे कृष्णा असं नाही म्हटलंय, आज तुझ्याच घरी चोरी. भगवान म्हटले, माझ्या घरी? हो. देवाची आहे घरी, देवे केली चोरी. भगवान म्हटलं, अरे माझं घर फार मोठं, कशी चोरी? नाही नाही, ते आपण दुसऱ्याच्यात कशी करतो तशीच तुझ्या घरी चोरी. चला आता ते भगवंताच्या घरी चोरी करायची ठरवली. आता ते भगवंताचा तो नंदबाबाचा वाडा, पुष्कळ दरवाजे. भगवंतांनी सांगितलं, एक काम करा, काय सगळ्या दरवाजामध्ये उभं राहा म्हटले. मी आतमध्ये जातो, ते शिंका आहे ते चोरी वगैरे करण्याकरता मी आतमध्ये जातो, तुम्ही सगळ्या दरवाजांमध्ये उभं राहा. त्या गोपाळांनी विचारलं, काय करू? अरे तसं नाही, कोणी एखाद्या गोपिकेने किंवा माझ्या आईने बघितलं तर ओरडून सांगा ना, अरे कृष्णा आईने बघितलंय, यायला लागली आहे, ते कुणीतरी सूचना द्या ना, म्हणजे मी पुढचं सगळी व्यवस्था करतो. झालं, सगळ्या दरवाजामध्ये गोपाळांना उभा केलं. नीट ऐका, मला मुक्ती आणि भक्ती सांगायची आहे, माझा मूळ मुद्दा हा आहे. झालं, मग सगळेजण तिथं उभा राहिले. भगवान आत गेले. मग आता ते शिंक उंच लावलेलं होतं. मग काय तिथलं एक उखळ होतं, ते उखळ असं ओढलं म्हणे. भगवान त्या उखळावर उभा राहिले आणि मग त्या शिंक्यातलं त्या मडक्यातलं दही दूध तूप लोणी चोरी करायला सुरुवात केली. ते चोरी करायला लागल्याबरोबर नेमकं एका गोपिकेने पाहिलं आणि गोपिकेने पाहिल्याबरोबर त्या गोपिकेने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, अगं यशोदे, आतापर्यंत आम्ही तुला तक्रारी सांगत होतो, आमच्या घरी चोरी केली, आमच्या घरी चोरी केली, पण बघ आज तुझ्याच घरात चोरी सुरू झाली आहे. यशोदे म्हटल्याबरोबर यशोदा असा शब्द कानावर आल्याबरोबर सगळ्या गोपाळांच्या कानावर शब्द पडला, अरे अरे आता ही यशोदा येणार. सगळे गोपाळ पळून गेले. यशोदा येणार, ईडी म्हटलं आपलं, यशोदा म्हटलं की सगळे पळाले. ते असं नाही आहे, वाय वाय म्हणून जोडून घेऊ नका. आपण एक साधं उदाहरण झालं, ते सगळे पळायला लागले आणि पळायला लागल्याबरोबर भगवान एकटेच तिथं अडकलेले होते. झालं, त्या गोपिकेंनी सांगितलेलं होतं. यशोदा आत आली, पाहते तर कृष्णवर असं आहे, शिंक्यातलं ते दही दूध तोंडाला लागलेलं आहे. आणि मग यशोदेनी सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या, यशोदे काय तू शिक्षा करते सांग. यशोदेने दोरी आणली. ऐका, दोरी आणली आणि त्या उखळाला बांधायला लागली. ती कृष्ण राहिला बाजूला पण त्या उखळालाच बांधायला लागली. त्या गवळणी हसायला लागल्या आणि त्या गवळणीने सांगितलं, अगं यशोदे, पळून कोण जाणार आहे? कृष्ण. आणि बांधायला लागली कुणाला? उखळाला. उखळ म्हणजे दगड. हे दगड काही पळून जाणार आहे का? दगड कुठं चालत जातो का? निघून जातो का? शक्य आहे का? मला सांगा. असं घडलं का? आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि कीर्तनात जाऊन बसला. शक्य आहे का? दगड कुठं कीर्तन ऐकत? मी भिंतीची म्हणतोय, दुसऱ्या डोक्यात घेऊ नका.
मग कशा करता तू त्या दगडाला बांधायला लागली, उखळाला बांधायला लागली? यशोदा फार हुशार. यशोदेनी सांगितलं, हे पहा, मान्य आहे चोरी कृष्णाने केली, पण चोरी करण्याकरता सहाय्य कोणी केलं, सहकार्य कोणी केलं? या उखळाने केलं. मग यशोदेनी सांगितलं, चोरी करणारा जसा गुन्हेगार असतो तसा चोरीला सहाय्य करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. कायदा आहे, वकील म्हणून सांगतोय, मग तरी ऐका. म्हणजे एवढ्यावरनं तरी वकील म्हणा अशी वेळ आली आता आमच्यावर. कायदा आहे महाराज. झालं, त्याला बांधून टाकलं. मग आता कृष्णाला बांधायचं, ते भगवंताला बांधायला लागले. ते भागवतामध्ये पुष्कळ वर्णन केलंय. 2 बोटं दोरी कमी पडायला लागली. ती 2 बोटं म्हणजे कोणती? मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान बांधले जात नव्हते. झालं, शेवटी ते भगवान बांधले गेले. माझा विषय इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता जे मला पुढं सांगायचे ते नीट ऐका. बांधलेला जो आहे तो श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोण? ज्ञानोबाराय वर्णन करतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वसती जेथ. ज्याच्याकडे यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य आहे तो श्रीकृष्ण. आता थोडं पुढं ऐका. याचा अर्थ ज्ञानस्वरूप असलेला श्रीकृष्ण. उपनिषदाच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानदेव तू कैवल्यम. ज्ञान म्हणजेच मुक्ती. जीवब्रह्म ऐक्य ज्ञान यालाच मुक्ती म्हटलं जातं. तो का म्हणे, कैची कीव आणि कोठे जीव निराळा, यालाच मुक्ती म्हणायचं ना. एकहरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन, यालाच मुक्ती म्हणायचं. झालं, म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे ज्ञान म्हणजे मुक्ती. म्हणजे ज्याला बांधलेला आहे तो कृष्ण आहे, म्हणजेच ज्ञान आहे, म्हणजेच मुक्ती आहे. म्हणजे त्या मुक्तीला बांधलं. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, कुणी बांधलं? यशोदेनी बांधलं. यशोदा कोण आहे? भागवतांनी सांगितलं यशोदा ही भक्ती आहे. मग आता ऐका, जिनं बांधलं ती यशोदा आहे आणि ज्याला बांधलं तो कृष्ण आहे. म्हणजे जिनं बांधलं ती भक्ती आहे आणि ज्याला बांधलं ती मुक्ती आहे. म्हणजे मुक्तीला बांधायचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते भक्तीमध्ये आहे. आणि मग मुक्ती असलेला कृष्ण यशोदेकडे बघायला लागला आणि हात जोडून म्हणायला लागला, अगं आई, मला याच्यातून सोड, मला याच्यातून सोड. म्हणजे मुक्ती असलेला कृष्ण भक्ती असलेल्या यशोदेला विनवणी करायला लागला, मला मुक्ती दे, मला मुक्ती दे. थोडं पुढं बोलू. भक्ती असलेल्या यशोदेने मुक्ती असलेल्या कृष्णाला सोडलं. म्हणजे मुक्तीला सुद्धा मुक्ती देण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. कळलं का? पहा, मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीत आहे. याला श्लोक सांगून पुढे जातो. हा झाला आधार. याला श्लोक सांगून पुढे जातो. श्लोक असा आलेला आहे, यशोदा समा देवता नास्ति चापी भूतले. यशोदा समा देवता नास्ति चापी भूतले यया उलुखलो बद्धो मुक्तितो मुक्तिमिच्छती. म्हणजे मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य केवळ भक्तीमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, कैवल्यातेही परोते सर म्हणती. विठ्ठल 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 असं मुक्तीवरही सामर्थ्य जिचं आहे ती भक्ती आहे. आणि मग त्या भक्तीच्या एका अंगाचा विचार आहे ती कीर्तन भक्ती. जगद्गुरु संत तुकाराम महाराज देहूमध्ये आणि पर्यायी अनेक ठिकाणी ही कीर्तन भक्तीचा उद्घोष करतात. कुणीतरी तुकाराम महाराजांकडे आलं असेल आणि महाराजांना विचारत असेल, महाराज तुम्ही ही कीर्तन भक्ती सांगायला लागला, पण हे कीर्तन नेमकं असतं तरी कसं, नेमकं त्याचा मानवी जीवनावर परिणाम तरी काय होतो? या कीर्तन भक्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. अभंगाचं पहिलं कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन चांग, 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 कीर्तन
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, बाबा कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. थोडेसे एक दोन प्रश्न उपस्थित करून पुढं जातो. एखाद्या वेळेस मी एक प्रश्न उपस्थित करतोय, भले तुम्ही त्याला बालिश प्रश्न म्हटला तरी हरकत नाही, पण तरी उपस्थित करून पुढं जातो. काही नाही, माझा प्रश्न एवढाच आहे. एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. महाराजांचं बोलणं असं आहे, होय अंग हरिरूप. मला गमतीने असं म्हणायचं आहे, अंग हरिरूप होतं का नाही माहीत नाही, पण होय अंग घामे घूम अशी मात्र कीर्तनं आम्ही पाहतोय. मग माझा प्रश्न एवढाच आहे, एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो, एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकतो. माझ्या सद्भाग्याने तर आज इतकी दिग्गज मंडळी माझ्या समोर आहेत. खरं तर यांची कीर्तन ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो अशी मंडळी माझ्या समोर आहेत. या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, पण तरी धाडस करून हा प्रश्न उपस्थित करतो. काही नाही, एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो, अनेक अभंगावर कीर्तन ऐकतो, अनेक अभंगावर अनेक महाराजांची कीर्तन ऐकतो, एका अभंगावर अनेक महाराजांची कीर्तन ऐकतो, किंवा एकाच अभंगावर एकाच महाराजाचं अनेकदा ऐकतो. आता होतं, दुसरा मिळालाच नाही, त्याला काय करावं, ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. पण माझा प्रश्न पुढं असा आहे, एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. लोक बोलता बोलता कधी कधी आम्हाला म्हणतात, एकाने मला सांगितलं, महाराज गेली 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतोय असं म्हटलं. सर, एक तर मनुष्य इतका विचित्र बोलला मला. तो म्हटला, महाराज तुमच्यासारखे 50 कीर्तनकार. मी बोलत नाही आता पुढं काय बोलला तो, इतकं सगळं बोललं जातं. माझा प्रश्न एवढाच आहे, एवढी कीर्तनं आम्ही ऐकली, इतकी वर्ष झालं कीर्तन ऐकली, मग आम्हाला आत्तापर्यंत असं कधी जाणवलं का की कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालेलं आहे, असं आत्तापर्यंत आम्हाला कधी जाणवलं का? आणि थोडं पुढं माझं बोलणं आहे, जर एवढी कीर्तनं ऐकूनही आमचं अंग हरिरूप झालेलं नसेल, तर मग आम्ही ऐकत होतो ते कीर्तनच आहे का नाही, याच्यावर माझ्या मनात शंका येते. मी म्हणून म्हटलं, थोडा धाडसाने बोलतोय, एखाद्या वेळेस बालिश प्रश्न म्हणा, पण थोड्या मूळ मुद्द्याकडे मी जरा जातो. एक काळ कीर्तन नावाची ही जी परंपरा आहे, कीर्तन नावाची ही जी संहिता आहे, किंवा कीर्तन नावाची जी साधना आहे, आता याच्यावर साधन म्हणायचं का साध्य म्हणायची ही स्वतंत्र चर्चा आहे. पण या कीर्तनाचा जर विचार आपण केला, एकनाथ महाराजांनी सांगितलेल्या कीर्तन मर्यादा, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांनी सांगितलेली कीर्तन परंपरा, नामदेवरायांनी कीर्तनाचा केलेला उद्घोष, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या सगळ्यांचा आलेख विचार करत असताना एवढं आम्ही ऐकूनही जर आमचं अंग हरिरूप झालेलं नसेल, तर मग नेमकं आम्ही ऐकतोय ते कीर्तन आहे का? बरं, हे प्रश्न ऐकणाऱ्यांनी स्वतःला विचारावा असं नाही, हा प्रश्न कीर्तन करणाऱ्यांनीही स्वतःला विचारलं पाहिजे. आम्हीही कधीतरी आमच्या मनाला विचारलं पाहिजे, मी एवढी वर्ष झालं कीर्तन करतो, माझ्या कीर्तनामध्ये माझं अंग हरिरूप झालंय का? जर माझ्याच कीर्तनात माझं अंग हरिरूप झालेलं नसेल, तर मग मी करतोय ते कीर्तन आहे का नाही, याच्यावर माझ्या मनात शंका येते. मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तन हा शब्द मनोरंजनाचा नाही. दुर्दैवाने अलीकडे त्याला मनोरंजनाचं म्हणून पाहिलं जातं. आणि थोडा माफी मागून बोलायचं झालं तर अलीकडे तो एक इव्हेंट झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. मी माफी मागून बोलतो, पण आपण जाणकार मंडळी आहात. कीर्तन असं नाही आहे. बरं, कीर्तनाच्या काही मर्यादा सांगितल्या जातात, कीर्तनाच्या काही परंपरा सांगितल्या जातात. कीर्तनाची आपल्याकडे तर परंपरा अशी सांगितली जाते, तेथे असे देव उभा. आजही आपल्याकडे फडावर आपण सर बघितलंय, भाऊ माझ्या समोर आहेत, आदरणीय श्रद्धेय रामभाऊ महाराज चोपदार माझ्या समोर आहेत. त्यांना सगळ्या फड परंपरा माहिती आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कबीर महाराजांची मोठी फड परंपरा, त्याचे अध्वर्यो भागवत महाराज माझ्या समोर आहेत. आम्ही लहानापासून ज्यांना श्रद्धेचं स्थान मानतोय, राघव चैतन्य बाबा माझ्या समोर आहेत. आप्पा पांडुरंग आप्पा, की ज्यांनी खूप मोठी दिग्गज मंडळी माझ्या समोर आहेत. भाऊ महाराज फुरसुंगीकर आहेत, चंद्रकांत महाराज माझ्या समोर आहेत, सचिन दादा माझ्या समोर बसलेले आहेत. ही सगळी मंडळी जाणकार मंडळी, प्रमोद तात्या माझ्या समोर आहेत. या सगळ्यांना आपण सगळीजण संप्रदायाची सेवा करणारी मंडळी आहेत. आपल्याकडे फडावर तर असं केलं जातं की एखादा टाळकरी जर उशिरा आला, एकतर मुळात टाळकरी कीर्तनाच्या अगोदर असावेत हा आपल्याकडे संकेत, पण समजा उशिरा आला तर आपल्याकडे फडावर वाळवंटात असं सांगितलं जातं गुरुजी, की जिथं उभा राहायचं आहे तिथंच अगोदर पाया पडायचं, टाळाच्या पाया पडायचं आणि गळ्यात टाळ घालायचा. आपल्याकडे असं सांगितलं जातं का, तेथे असे देव उभा, म्हणजे तिथं असलेल्या देवाला नमस्कार करायचा आणि मग कीर्तनात टाळ घेऊन त्या कीर्तनामध्ये साथ करायची, जे काही असेल ते. इतक्या श्रद्धेने कीर्तनाकडे आपल्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे कीर्तन हा जो शब्द आहे, हा बऱ्याच वेळेला कधी कधी आपल्याकडून काही शब्दांचं अवमूल्यन होतंय असं मला वाटतं. कधी कधी आपल्याकडून अवमूल्यन होतं.
म्हणजे सोपं बोलायचं झालं तर कृपा हा शब्द किती महत्त्वाचा आहे. कृपा, भगवंताची कृपा, संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, आईवडिलांची कृपा. उगी कीर्तनाला एखादा मनुष्य बसला, तंबाखू होती, चुना नव्हता, दुसऱ्यांनी चुना दिला, बरं झालं कृपा. चुना देणाऱ्याला त्यानं चुना लावलेला कळाला नाही बसल्या बसल्या, असं नसतंय. हे कृपा शब्दाचं अवमूल्य नाही. तसा कीर्तन शब्दाचं अवमूल्यन होता कामा नये. मी एका घरी, आमच्याकडे बार्शी श्रावणात प्रवचनमाला असतात, त्याच्या घरी घेऊन जातात. एका घरी मी गेलो आणि असं गाडीतून उतरलो, ती पूजन वगैरे करायच्या त्या सगळ्या ह्याच्यात तयारी, पती पत्नी होते. त्यांचा एक 2-3 वर्षाचा मुलगा मोठ्याने रडायला लागला. काही केल्याने ऐके ना. ती आई समजावून सांगायला लागली, तुला काय पाहिजे ते देते, पण महाराजांचं थोडंसं स्वागत होऊ दे, मग बघू. पण ते लेकरू काही ऐके ना. शेवटी त्या आईने एकदा लेकराकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं आणि पुन्हा त्या लेकराकडे बघून सांगितलं, काय लावलंय तुझं कीर्तन. माझं उदाहरण संपलं. मला त्या दिवशी कळालं की असं रडण्याला आणि किरकिर करणाऱ्याला कीर्तन म्हणतात. हे त्या दिवशी कळालं. हे कीर्तन शब्दाचं अवमूल्यन नाही आहे का. कीर्तन हा शब्द फार सामर्थ्यवान आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी आता आपल्या सगळ्यांनाच अनुभव येत असतील. एकाने मला सांगितलं, महाराज ते आमच्याकडे पुण्यतिथीची कीर्तन सेवा ते एवढी घ्या. म्हटलं ठीक आहे, पण ते एक काम करा, ते टाळकरी, गाणारे, वाजवणारे तुमचे गुत्त कुठून शब्द काढलाय कोणास ठाऊक, ते तुमचं घेऊन या. मी म्हटलं ऐकणारे तरी तुमचे आहेत का आमचे घेऊन येऊ. बऱ्याच वेळेला असं घडतं. असं नाही आहे. कीर्तनामध्ये सगळेजण एकजीव आणि एकरूप व्हावे लागतात, तेव्हा ते कीर्तन रंगभरे कीर्तनात होत असतात. कीर्तनामध्ये मी थोडं स्पष्ट बोलू. कीर्तनामध्ये टाळकरी, मृदंगवादक, ऐकणारे, विनेकरी, चोपदार आणि कीर्तनकार एकत्रित येऊन कीर्तन होत नसतं. एकत्रित आलेले हे सगळे एकरूप व्हावे लागतात, तेव्हा कीर्तन होत असतात. एकत्रित येणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर एकत्रित येऊन एकरूप नाही झालं की काय होतं हे महाराष्ट्रात 5 वर्ष झालं बघतोय आपण. मला वेगळं सांगायला लावू नका. त्यामुळे एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागतं, तेव्हा एकजीव व्हावं लागतं, तेव्हा कीर्तनाचा रंग येत असतो. महाराजांना अपेक्षित असलेली जी कीर्तन परंपरा आहे ती नेमकी कोणती आहे, कशी आहे? महाराजांना अपेक्षित असलेलं कीर्तन महाराजांच्या शब्दात सांगतो. महाराज सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. 3 कीर्तनाचे प्रकार सांगितले. एक नामसंकीर्तन, दुसरं गुणसंकीर्तन, तिसरं लीला संकीर्तन. अखंड नामचिंतन त्याला नामसंकीर्तन म्हटलं जातं. नारद भक्ती सूत्रातलं सूत्र आहे अव्यावृत भजनात, किंवा तुकोबरांचे शब्द आहेत, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कितीतरी प्रमाण येथे कीर्तन हे नाम घोष, हे कीर्तन हे नाम घोष. करीती निर्लज्ज हरीचे दास, करीती हरीचे दास. सकळ ओ संबले रस, सुटती पाश भवबंधाचे, बिजानी फळ हरीचे नाम, बिजानी फळ हरीचे नाम. सुटती पाश बिजानी फळ हरीचे नाम. हे नामघोष, नामघोष हेच कीर्तन, याला नामसंकीर्तन म्हणा. अखंड नामचिंतन याला नामसंकीर्तन म्हणा. पुष्कळ विचारा. महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे माझी मज झाली, अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. महाभारतामध्ये एक छोटासा प्रसंग सांगितला जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे सिंहासनावर बसलेले होते. रुक्मिणी मातेने विचार केला की देव जरा निवांत बसलेले आहेत, आपलं काही जे काम आहे ते त्यांच्यासमोर मांडावं. रुक्मिणी माता देवाच्या जवळ आल्या. देवाला सांगितलं, देवा दुपारी 4 वाजता सायंकाळच्या वेळेला तुमच्या उपस्थितीमध्ये काही आमच्या सगळ्या महिला एकत्रित येऊन एक छोटेखानी कार्यक्रम तुमच्या हस्ते करायचा आहे. तुम्हाला वेळ आहे का? तुम्हाला वेळ असेल तर मी आयोजन करते. आता भगवान रुक्मिणी माता विचारते, भगवान होते, निवांत होते. भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही, येतो. दुपारी 4 वाजता ना? हो येतो, काही अडचण नाही. रुक्मिणी माता थोडंसं पुन्हा विचारायला लागल्या, नक्की देवा वेळ आहे ना? हो येतो. थोडं पुढे गेल्या आणि पुन्हा माघारी आल्या आणि विचारलं, देवा तुम्ही येता का कोणाला बोलवायला पाठवू? देवाने विचारलं, काय बोलवायचं आहे? इथून उठायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे. कशाला बोलवायला? नाही तुम्हाला सवय लागली, चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही. तुम्ही याल ना? हो नक्की येतो.
असं ना, मग मी करू तयारी, करा. झालं, रुक्मिणी माता तयारीला लागल्या. अर्जुन नेमकं देवाला भेटण्याकरता आले. काय काम, सहज भेटण्याकरता आले. आणि एकदम अर्जुनाला देवाने बघितल्याबरोबर देव सिंहासनावरून उठतात, धावत जातात, अर्जुनाला कडकडून मिठी मारतात. अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं नातं काय, मला वाटतं ज्ञानेश्वरीतली एक ओवी एवढी लक्षात ठेवा. आणि माझं थोडंसं अनुमान असं आहे, म्हणजे मी अनुमानच म्हणतो, माझा काही फारसा अभ्यास नाही, पण सरांच्या समोर मांडताना थोडंसं धाडसाने बोलतो. माझं अनुमान असं आहे की ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी जी अर्जुनाच्या आणि कृष्ण परमात्म्याच्या नात्याला दिली, इतकं गोड वर्णन महाभारताला सुद्धा जमलं नसेल. मी तेवढी ओवी सांगून पुढं जातो. 4था अध्याय काढा आणि त्याच्यात अर्जुनाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. मला वाटतं हे विशेषण दुसरं कोणी लावू शकलं नाही महाराज, पण आमच्या ज्ञानोबारांनी मात्र दिलं. मैत्रीची चितकळा, कडकडून मिठी मारली. अर्जुनाने सांगितलं, देवा पुष्कळ दिवसांनी माझी तुझी भेट झाली आहे, मला काही तुझ्याशी बोलायचं आहे. भगवान म्हटले, मलाही तुझ्याशी मन मोकळं करायचं आहे, बस म्हटले बोलूया. अर्जुन म्हटला, पण देवा मी जरा प्रवास करून थकून आलो आहे, मला जरा विश्रांतीला जागा द्या, झोपायला थोडी जागा द्या, थोडं झोपतो आणि मग आपल्याशी बोलतो. भगवान म्हटले, हरकत नाही. अर्जुनाने विचारलं, देवा कुठं झोपू? भगवान म्हटले, झोप इथंच. अर्जुनाने विचारलं, देवा इथं कसं काय झोपू? भगवान म्हटले, इथं येऊन झोपलं तरी चालतंय. नाही, मी महाभारतातलं सांगायला लागलोय. हां, झोपलं तरी चालतंय. चालतंय हो. अर्जुन असा पडला आणि पडल्याबरोबर झोप लागली. देवाने विचार केला, हा झोपलाय, तेवढ्यात ते रुक्मिणी मातेकडे जावं, काय त्यांचा कार्यक्रम आहे महिलांचा एकत्रित, तेवढा उरकून घ्यावा. म्हणून भगवान असे उठून निघणार. झोपलेला अर्जुन आहे, त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडत होता. आणि ते कृष्ण कृष्ण भजन ऐकल्याबरोबर पुढं निघालेले भगवान तिथंच थांबून राहिले. ते भजन ऐकण्यामध्ये तल्लीन झाले. 4 वाजून गेल्या, वेळ टळून गेली, आणखीन येत नाही आहेत. रुक्मिणीच्या लक्षात आलं, कोणीतरी आलंय आणि त्यांच्याशी बोलत बसलेत, म्हणून त्यांना यायला वेळ लागतोय, कुणाला तरी पाठवावं. म्हणून नारदांकडे पाहिलं आणि विचारलं, नारदा एक काम करता का? म्हटले, काय? तेवढं जाऊन त्यांना घेऊन येता का? कोणीतरी आले आणि ते बोलत बसलेले आहेत, तेवढं घेऊन याल ना, जाता का? आता नारदांनी गुपचूप जावं का नाही? पण गुपचूप जातो त्याचं नाव कुठं नारद असतं का? नारदांनी रुक्मिणी मातेकडे पाहिलं आणि विचारलं, आई साहेब तुम्ही देवाला आमंत्रण दिलं होतं? हो दिलं होतं. येतो म्हटले होते का? हो. नारदांनी सांगितलं, आई साहेब आम्हाला लक्षात येत नाहीये, तुमचं सुद्धा जर देव ऐकत नसतील तर याला काय अर्थ आहे का? जर तुम्हाला सुद्धा किंमत नसेल तर मग याला काय, आमच्याकडे जाऊ दे हो, आमच्याकडे वेळेच्या नंतर येऊ द्या, आम्ही शेवटी भक्तच आहोत. पण तुम्हाला सुद्धा जर एवढं महत्त्व नसेल, आपल्या बायकोला जो एवढी किंमत देत नसेल, त्यानं जगाला किंमत देण्यात, हे बघा हे चालू केलं हे रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं, माझ्या लक्षात यायला लागले तू भांडणं लावायला लागलाय, पण आम्ही ठरवलंय हा कीर्तन महोत्सव होईपर्यंत तंटा करायचाच नाही, असं आम्ही ठरवलंय. आम्ही तंटामुक्तीत गेलोय असं म्हणायला हरकत नाही. भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, जमत असेल जा, नाही तर मी जाते. नाही जातो. नारदजी गेले, दरवाजामध्ये गेले, मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का? सगळेजण तिथे वाट बघतात, पण तुम्ही मात्र इथं डोळे झाकून बसला, यायचं नाही का? म्हटल्याबरोबर भगवंतांनी असा हात केला. हात केल्याबरोबर नारदांच्या लक्षात आलं, काहीतरी नक्की आहे, देव विनाकारण हात करणार नाहीत. डोकावून पाहिलं, अर्जुन झोपलेला आहे, त्याच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर पडतंय. हे नारदांनी ऐकल्यानंतर नारदांना राहावेना, नारदांनी आपल्या गळ्यातली विणा त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. आता अर्जुनाच्या डोक्यातून येणारं कृष्ण कृष्ण भजन आणि नारदांचा विण्याचा आवाज, हा दोन्ही ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन शांतपणे बसतायत, शांत ऐकत बसले. आता रुक्मिणी मातेने विचार केला, आता काय करावं? ज्यांना बोलवायला पाठवलं ते विना वाजवत बसले ना, काय चाललंय म्हणून बघायला गेले, शपथ घेऊन आले, असं नाही का झालं ते मध्ये, तशातला प्रकार झाला हे. आता काय करायचं? मग एकदम रुक्मिणी मातेने विचार केला, कोणाला पाठवावं? एकदम सत्यभामेकडे पाहिलं. रुक्मिणी मातेने सत्यभामेला विचारलं, सत्यभामा जरा इकडे या, थोडंसं जाता का? अहो नारदांना पाठवलं पण बहुतेक तेही तिकडंच बसले. अहो आपली वेळ टळून गेली, महिला वाट बघतायत, तुम्ही जाऊन जरा त्यांना घेऊन येता का? सांगता तरी का कमीत कमी, या हो चला वेळेवर चला, असं तरी म्हणता का? सत्यभामेने सांगितलं, असं हाताला धरून घेऊन येते. सत्यभामा थोडी कडक स्वभावाची होती, कडक होती, नंतर केलेली होती त्यामुळे थोडीशी कडक स्वभावाची होती. आणि मग त्या सत्यभामा दरवाज्यात आल्या आणि मोठ्याने हाक मारली, का हो यायचं नाही का? सगळेजण तिथं वाट बघतात आणि तुम्ही इथं डोळे झाकून बसला, यायचं नाही का? असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. भगवान श्रीकृष्णाने हात करावा आणि सत्यभामा शांत व्हावी, हे मी महाभारतातलं सांगतोय.
लक्षात येते का तुमच्या? घरी गेल्यावर असा हात करायचा नाही. उद्याच्या कीर्तनाला हातासहित यायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. हे आपले अवयव आपल्या जागेवर राहावे, तर असलं सोडून द्यायचं कीर्तनात. झालं ते सत्यभामीनी विचार केला की नक्की काहीतरी आहे. आतमध्ये डोकावून पाहिलं, अर्जुन झोपलेले आहेत, त्यांच्या रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन येत आहे. नारद विना वाजवत आहेत. या सगळ्यांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. सत्यभामीनी पाहिलं आणि सत्यभामीला राहावे ना. सत्यभामीनी पलीकडे पडलेले 2 टाळ उचलले आणि त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये वाजवायला सुरुवात केली. आता ऐका, अर्जुनाच्या डोक्यातलं कृष्ण कृष्ण भजन, नारदांचा विण्याचा आवाज आणि त्याच्या सत्यभामीच्या टाळाचा आवाज, हा सगळा भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन शांतपणे ऐकत बसलेले आहेत. रुक्मिणी मातेने विचार केला, आता कोणाला बोलवायला पाठवायचं नाही, आपणच जायचं म्हटले. का? जे गेले ते तिकडंच बसतात, आपण जायचं. रुक्मिणी माता स्वतः आल्या आणि दरवाजामध्ये येऊन मोठ्याने हाक मारली, का हो प्रभू, यायचं नाही का? सगळेजण वाट बघतात आणि तुम्ही डोळे झाकून बसला. तुम्हाला यायचं नव्हतं तर मला हा कार्यक्रम आखायला कशाला लावला? असं म्हटल्याबरोबर भगवंतानी असा हात केला. हात केल्याबरोबर रुक्मिणी माता शांत झाल्या. मी महाभारत वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. देवाला 16,108 बायका, पण हात केल्या की गप्प बसायच्या, एवढंच सांगायचं होतं. फार महत्त्वाचं नव्हतं, एवढंच वाक्य होतं. आणि एकदम ते रुक्मिणी माता शांत झाल्या. पाहतात त्यांच्या लक्षात आलं, अर्जुन रोमरोमातून कृष्ण कृष्ण भजन येत आहे. जवळ असलेली नारद विना वाजवत आहेत, सत्यभामा टाळ वाजवते आहे. हे पाहिल्यानंतर रुक्मिणी मातेला राहावे ना. तिनंही मोठ्याने जयघोष करायला सुरुवात केली, नृत्य करायला सुरुवात केली. आनंद आणि आनंदाचं वातावरण त्या महालामध्ये आहे. बराच वेळानंतर अर्जुन जागा झाला. त्याला माहीतच नव्हतं झोपेत काय चाललंय. डोळे उघडून पाहतोय तर कोण विणा वाजवतंय, कोण टाळ वाजवतंय, कोण नृत्य करतंय. अर्जुन देवाच्या जवळ गेले आणि देवाला हलवून विचारलं, देवा, आपल्या महालामध्ये काही उत्सव आहे का? भगवंतांनी सांगितलं, हो उत्सव आहे. कशाचा उत्सव आहे? भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, तुझ्या मनातलं गुपित जगजाहीर झालं, त्याचा हा उत्सव आहे. विठ्ठला याला नामसंकीर्तन म्हणा. दुसरा प्रकार गुणसंकीर्तन, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि तिसरा प्रकार आहे लीला संकीर्तन, ज्याला काल्याचं कीर्तन म्हटलं जातं. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले. एक प्रश्न राहिला, हे कीर्तन चांग चांग असं का महाराजांनी म्हटलं? बरं, एकदा म्हटलं नाही, 2 वेळेस म्हटलं. कीर्तन चांग असं का? एक 2-3 कारणं सांगतो, ऐका. कीर्तनामध्ये ज्ञान मिळतं म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनामध्ये भक्तीही मिळते म्हणून कीर्तन चांग. आमचे गुरुजी गुरुवरी भाऊ पाठशाळेत असताना असं सांगायचे, ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही. एक वेदांतातलं वाक्य असं सांगायचे, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे ज्या भक्तीला ज्ञानाची जोड नाही ती भक्ती भेदाला जन्म देते, आणि ज्या ज्ञानाला भक्तीची जोड नाही ते ज्ञान अहंकाराला जन्म देतं. त्यामुळे ज्ञानात अहंकार निर्माण व्हायचा नसेल तर त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे, आणि भक्तीतून भेद निर्माण व्हायचा नसेल तर त्या भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ज्ञान आणि भक्ती दोन्ही आपल्या पदरात पडायचं असेल तर त्याला कीर्तनाकडे यावं लागतं. त्यामुळे कीर्तन ज्ञान देतं म्हणून चांग, कीर्तन भक्ती देतं म्हणून चांग. कीर्तन चांग. एक दुसरं सांगतो, कीर्तनामध्ये सगुण भगवंताची भेट होते म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनामध्ये निर्गुण तत्वाचा साक्षात्कार होतो म्हणून कीर्तन चांग. त्यामुळे सगुणाची भेट घालणारं कीर्तन आहे म्हणून कीर्तन चांग, निर्गुणाचा साक्षात्कार करणारं कीर्तन आहे म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग. आणखीन एक सांगतो, कीर्तनामध्ये कीर्तन चांगलं आहे ते आरंभालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तन परिणामालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग. आरंभाला चांगलं म्हणून कीर्तन चांग, परिणामाला चांगलं म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग. आणखीन एक सांगतो, कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, कीर्तनाशिवाय जगात काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग याचा अर्थ चांग 2 वेळेस म्हणण्याचे कारण असू शकतील. ठीक आहे, कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांग का म्हणायचं कळालं. माझ्या दृष्टीने आणखीन एक प्रश्न राहिला, कीर्तन सोपं आहे का अवघड आहे? कीर्तन सोपं आहे का अवघड आहे? थोडं स्पष्ट बोलू. पूर्वीच्या काळामध्ये अवघड होतं, कारण पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन. आत्ताच्या काळात सोपं झालं, ऐकून या यूट्यूब करावे कीर्तन. आता फार ताण नाही. पूर्वी जर जुनी मंडळी, आता सर आपण पाहिलेली आहे, जुनी मंडळी जर बघितली तर ते ज्ञानेश्वरी एका बाजूला, गाथा एका बाजूला, भागवत एका बाजूला. मला आमच्या आजोबांची काही टिपणं पाहिली मी, किंवा फड परंपरेतल्या अनेकांना मी जवळून ऐकलेलं आहे किंवा जवळून त्यांना पाहिलेलं आहे.
पूर्वीची जी कीर्तनं असायची, ज्ञानेश्वरीची एक ओवी, त्याला तुकोबारांचं एक प्रमाण, त्याला भागवताची एक ओवी, त्याला एक रामायण किंवा महाभारतातला दृष्टांत, त्याला एखादी छोटीशी तत्त्वज्ञानाची प्रक्रिया, झालं, मुद्दा संपला, परत दुसरा मुद्दा. याचा अर्थ ते कीर्तन असं प्रमाणाने बांधलेलं असायचं. त्यामुळे हे सगळं शोधावं लागायचं. एक ओवी शोधायची असेल तर त्या ज्ञानेश्वरीची अख्खी पारायणं व्हायची हो ती ओवी शोधण्याकरिता. पण आता आपल्याकडे त्या एका क्लिकवर आल्यामुळे ऑल नॉलेज ऑन वन फिंगर असं इंग्रजीमध्ये जे म्हटलं जातं, एका क्लिकमध्ये. आणि आता ते ChatGPT नंतर एवढं सोपं केलेलं आहे, तुम्हाला पाहिजे ती कीर्तनाच्या अभंगाची सगळी संहिताच दिली जाते. त्यामुळे हे सोपं केलं. पण पूर्वी मात्र अवघड होतं. कीर्तन अवघड आहे का सोपं आहे, हा पूर्वीचा आणि आत्ताचा जरी फरक सांगितलेला असला तरी मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी बोधले महाराज यांच्या चरित्रातला एक दाखला देऊन पुढं जातो. माणकोजी बोधले महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आहे, प्रत्येक वद्य एकादशीला त्यांचे बंधू शिवाजी महाराजांचं धामणगावला कीर्तन असायचं. आमचं मूळ गाव धामणगाव, बार्शी तालुक्यामध्ये. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. मी अनेक वेळेला सांगतो, आमचं मूळ आडनाव जगताप. आता विजू अण्णा पुढे बसलेले आहेत, ते आमची भावकीच आहे. फक्त ते आम्हाला बोध करताना ते तिकडं नव्हते म्हणून जगताप राहिले, आम्ही बोधले झालो, एवढाच फरक आहे. अण्णा आमचे ज्येष्ठ आहेत आमच्यामध्ये भावकीमध्ये. पण माणकोजी बोधले महाराजांचे बंधू शिवाजी महाराज त्यांचं एकादशीला कीर्तन असायचं. एका एकादशीला ते कुठंतरी निघून गेले. माणकोजी महाराजांच्या लक्षात आलं की ही सगळी भजनी मंडळ मला कीर्तन कर म्हणतील, आपल्याला काही कीर्तन येत नाही, आपण सेवा करतो, भजन करतो, पण कीर्तन येणार नाही. म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चादर पांघरून झोपी गेले. कीर्तनाचं भजन सुरू झालं. चोपदार 2-4 वेळेस बोलवायला आले, पण हे काही उठायला तयार नाहीत. शेवटी भगवान त्यांच्याजवळ येतात, अंगावरची चादर काढतात आणि सांगतात, उठा. माणकोजी महाराजांनी दोन्ही हात जोडलेने विचारलं, देवा तू कसं काय? ते म्हटले, काही नाही, भजन सुरू झालंय, जाऊन कीर्तनाचा विना घ्या हे सांगायला मी आलेलो आहे. माणकोजी महाराजांनी दोन्ही हात जोडलेने सांगितलं, देवा काहीही सांग पण कीर्तन सांगू नको, मला ते जमत नाही, मला ते येत नाही. ते म्हटले, असं कसं काय? उभा राहिल्यानंतर सगळं जमतंय, उभा राहा. माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा एक छोटी अडचण आहे. म्हटले, काय? माझे बंधू शिवाजी महाराज कीर्तन करत असल्यामुळे त्यांचे गाणारे वाजवणारे हे त्यांच्या परिचयाचे आहेत. प्रमाण एखादं चुकलं तर त्यांना बरोबर करणारे त्यांचे सहकारी आहेत. मला कुणीच ओळखीचं नाही आहे. माझं एखादं प्रमाण चुकलं तर काय करू? मी काय करणार? मला कुणी नाही आहे ना बरोबर करणारं. पांडुरंगांनी सांगितलं, एवढीच अडचण आहे? हो, काळजी करू नका. म्हटले, मी आहे ना. म्हटले, मी पाठीमागं तुमच्या टाळ घेऊन उभा राहतो, मग काय अडचण आहे? म्हटले, तुम्ही कीर्तन करा, मी पाठीमागं टाळ घेऊन उभा राहतो. तरी माणकोजी महाराजांनी विचारलं, देवा नक्की उभा राहशील का? नाहीतर मला उभा करशील आणि तू निघून जाशील. बऱ्याच लोकांना चालू करून निघून जायची सवय असते, म्हणून विचारलं, नक्की उभा राहशील का? आता ऐका पांडुरंगांनी काय शब्द दिला. पांडुरंगांनी सांगितलं, अहो माणकोजी महाराज, मी फक्त तुमच्याच पाठीमागं उभा राहील असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या घरात जो जो कीर्तन करेल त्या प्रत्येकाच्या पाठीमागं मी टाळ घेऊन उभा राहील. असा आम्हाला दिलेला वर आहे. आणि म्हणून आजही आमच्याकडे अभयसर परंपरा अशी आहे की हे उपरणं बांधताना पुढं पाया पडायचं, पण सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागं पाया पडायचं आणि मगच उपरणं बांधायचं. पाठीमागं का पाया पडायचं? तेथे असे देव उभा. विठाला या अंगाने चाललेली जी कीर्तनाची परंपरा आहे, याला कीर्तन चांग म्हणा. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांग का म्हणायचं कळालं, सोपं आहे का अवघड कळालं, याचे परिणाम काय? याचा पहिला परिणाम होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय? याचे 2 अर्थ मला सांगायचे आहेत. एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगायचा आहे आणि एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सांगायचा आहे. थोडं भजन करू आणि मग त्याचा विचार करू. विठोबा जय विठोबा
कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देह भा विढाला 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 या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा विचार आपण आत्तापर्यंत करून आलो. उत्तरार्धाचा विचार करताना पहिल्या उत्तरार्धाचा विचार असा आहे होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होणं, हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय? मला दोन अर्थ सांगायचे आहेत. एक ज्ञानाच्या दृष्टीने सांगायचा आहे आणि एक भक्तीच्या दृष्टीने सांगायचा आहे. ऐका, ज्ञानाच्या दृष्टीने काय अर्थ आहे? महाराजांचंच एक प्रमाण देतो. तुकोबरांचं एक प्रमाण असं आहे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. मागचा पुढचा सगळा विचार सांगण्यात वेळ घेत नाही, पण उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे याचा अर्थ असा आहे की परमात्म प्राप्तीची काही चिन्ह अंगावर उमटलेली दिसून येतात. आणि मला वाटतं ही जी चिन्ह आहेत, ही चिन्ह ज्यांच्या अंगावर उमटलेली दिसून येतात तिथं नक्की म्हणा होय अंग हरिरूप. कारण ब्रह्मप्राप्ती म्हटलंय ना. आता ते वेदांताच्या दृष्टीने ब्रह्मप्राप्ती शब्द योग्य आहे का अयोग्य आहे ती चर्चा परत करायची आहे, मला आत्ता करत बसायचं नाही. पण ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मानुभूती असं करा. ब्रह्मानुभूतीची काही चिन्ह अंगावर उमटलेली दिसून येतात. काय चिन्ह आहेत? मी 5 चिन्ह सांगतो, ऐका. पहिलं चिन्ह आहे अभिन्नता, दुसरं आहे अभयरूपता, तिसरं आहे अजन्मस्थिती, चौथा आहे अनन्यता आणि 5वा आहे आनंदरूपता. आता 5ला 5 प्रमाणं आणि पुष्कळ विस्तार आहे, फक्त प्रमाणं देऊन पुढे जातो. पहिलं चिन्ह आहे अभिन्नता. महाराजांचे शब्द आहेत, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज, याला अभिन्नता म्हणा. किंवा भेदाभेद भ्रम अमंगळ, याला अभिन्नता म्हणा. दुसरं प्रमाण अभयरूपता. या अभयरूपतेला प्रमाण असं आहे, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. तिसरा मुद्दा सांगितला आहे अजन्मस्थिती. अजन्मस्थिती या शब्दाकरता प्रमाण असा आहे, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार किंवा तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागोती. आता चौथा मुद्दा सांगितला जातो अनन्यता, आणि याला प्रमाण दिलं जातं एक धरीला चित्ती आम्ही रोखमाईचा पती किंवा आम्हा विठ्ठल एक देव येर अवघेची वाव. आणि 5वा मुद्दा सांगितला आनंद रूपता. याला प्रमाण दिलं जातं आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. मला वाटतं अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता ही 5 चिन्ह ज्यांच्या अंगावर उमटलेली आपल्याला दिसून येतात नक्की ओळखा होय अंग हरिरूप. विठाला या 5 मुद्द्याने विचार करा. म्हणजे ज्यांच्याकडे अभिन्नता आहे म्हणा होय अंग हरिरूप, ज्यांच्याकडे अभयरूपता आहे म्हणा होय अंग हरिरूप, ज्यांच्याकडे अजन्मस्थिती आहे म्हणा होय अंग हरिरूप, ज्यांच्याकडे अनन्यता आहे म्हणा होय अंग हरिरूप, आणि ज्यांच्याकडे आनंद रूपता आहे म्हणा होय अंग हरिरूप. मला वाटतं ही 5 चिन्ह असणं याला म्हणा अंग हरिरूप होणं. हा झाला ज्ञानाच्या दृष्टीने अर्थ. आता भक्तीच्या दृष्टीने सांगतो होय अंग हरिरूप काय. भक्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर नाम घेता घेता नामधारक नामी रूपाला प्राप्त होणं याला होय अंग हरिरूप म्हणा. मी याला 2 इतिहास सांगतो, एक भागवतातला आणि एक रामायणातला. फक्त उल्लेख करून पुढे जातो. भागवतामध्ये उद्धव भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन मथुरेतून जेव्हा गोकुळामध्ये येतात आणि गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी जेव्हा त्या उद्धवाला पाहिलं तेव्हा त्यांना उद्धव वाटत नव्हता, त्यांना श्रीकृष्ण परमात्माच वाटायचा. ते धावत गोपिका गेल्या, गोपाळ गेले, कृष्ण आला म्हणून जवळ गेले. आणि मग उद्धवाच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हा कृष्ण नाही आहे, हा उद्धव आहे. पण आत्तापर्यंत आम्हाला तो उद्धव दिसत नव्हता, तो कृष्ण दिसत होता. याचा अर्थ उद्धवाला कृष्ण रूप प्राप्त झालं होतं. याचं कारण असं आहे, उद्धवाच्या अंतःकरणात असलेल्या कृष्ण भक्तीने उद्धवाच्या ठिकाणी कृष्ण रूप येणं याला म्हणा होय अंग हरिरूप. म्हणून मला जिथं बोलायचं आहे तिथं थोडक्यात बोललो. हा झाला भागवताचा इतिहास. दुसरा रामायणाचा इतिहास सांगतो. काही नाही, सीताशोध करण्याकरता राम लक्ष्मण निघाल्यानंतर थोडं पुढं गेले. प्रभू रामचंद्रांची आणि सुग्रीवाची गाठ पडली नाही, दोघात मैत्री झाली. आता ते दोघात मैत्री होण्याकरता काहीतरी समानता लागते ना. दोघात मैत्री, एका कीर्तनकाराची दुसऱ्या कीर्तनकाराबरोबर मैत्री झाली, कीर्तन ही समानता.
एका मृदंग वादकाची दुसऱ्या मृदंग वादकाबरोबर मैत्री झाली, मृदंग ही समानता आहे. एका भजन करणाऱ्याची दुसऱ्या भजन करणाऱ्याबरोबर मैत्री झाली, भजन ही समानता आहे. एका तंबाखू नको सांगायला, ते असतंच, ते मिळूनच येत राहतात एका गाडीमध्ये, त्याचा विषय नाही. पण समानते करता, मैत्री करता काहीतरी समानता लागते. राम आणि सुग्रीव या दोघांमध्ये काय समानता आहे? रामायणाने एवढं गोड वर्णन केलंय. पत्नी विरहाचं दुःख दोघांनाही समान आहे. रामालाही पत्नी विरहाचं दुःख आहे आणि सुग्रीवालाही पत्नी विरहाचं दुःख आहे. दोघात मैत्री झाली. मैत्रीमध्ये असं ठरलं, रामप्रभूंनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. झालं, तो वाली मेला. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं. राजगादीवर सुग्रीव बसला. थोडं पुढं बोलू. आपण रामप्रभूंना काय शब्द दिला होता हा सुग्रीव विसरूनच गेला. सुग्रीव विसरून गेला. याचं कारण काय? काही नाही, सुग्रीव खुर्चीवर बसला, एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही. त्यामुळे खुर्चीवर बसलं की विसरायचं असतं, ही परंपरा तिथून चालत आलेली आहे. झालं, हा विसरला. आता हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. मी लक्ष्मणाच्या लक्षात आलं असं म्हणतोय. मी गमतीने असं सांगत असतो, लक्ष्मण या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या सगळं लक्षात राहतं त्याचं नाव लक्ष्मण, किंवा ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण. तुम्ही रामायणातून स्वतंत्र लक्ष्मण वाचा. झालं, लक्ष्मणाचे हे लक्षात आलं. लक्ष्मणाने जाणीव करून दिली सुग्रीवाला, विसरलास काय? सुग्रीवाच्या लक्षात आलं. सुग्रीव म्हणायला लागला, माफ करा. सगळी वानर सेना रामाच्या जवळ आणली. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे कोणाला पाठवायचे हे ठरलं. भावार्थ रामायणामध्ये सगळ्याचे उल्लेख आहेत. कोण कुणीकडे गेले याच्या सहित उल्लेख आहेत. झालं, पूर्वेकडली वानरं गेली, पश्चिमेकडली वानरं गेली, उत्तरेकडली वानरं गेली, दक्षिणेकडे हनुमंतराय निघाले आणि थोडं पुढं जाऊन माघारी आली. रामप्रभूंनी विचारलं, का रे बाबा, भीती वाटायला लागली का? म्हटले नाही. मग का माघारी आला? ऐका आता. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवताय? म्हटले, सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ज्या सीतामाईला आत्तापर्यंत आम्ही पाहिलंच नाही तर शोधायचं कसं? आम्ही पाहिलंच नाही तर शोधायचं कसं? हे कोणाच्या लक्षात आलं? हनुमंतरायाच्या. बुद्धिमत्तावर वरिष्ठ. बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं नाही. बऱ्याच माकडांच्या लक्षातच येत नाही हे काय चाललंय, कशा करताय, काय आहे, त्यांना काही नसतं, त्याचं लक्षात नाही. पण हनुमंतरायाच्या हे लक्षात आलं. आणि मग हनुमंतरायाच्या लक्षात आल्यानंतर प्रभूंनी वर्णन करायला सुरुवात केली. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ते लौकिक वर्णन करू नका, काहीतरी अलौकिक सांगा. तत्वार्थ रामायण नावाचं एक रामायण आहे. डोंगरे महाराजांनी त्याच्यावर फार गोड चिंतन केलंय. त्याच्यात हा सगळा विषय येतोय. म्हटले, मला काहीतरी अलौकिक वर्णन करा. मग रामप्रभूंनी सांगितलं, हनुमंता सीता ओळखायची आहे ना? मग नीट ऐक. जिथला परिसर रामरूप झालेला आहे, जिथं वृक्षही रामरूप झालेले आहेत, जिथले पाषाणही रामरूप झालेले आहेत, नव्हे जी स्त्री राम 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 म्हणता म्हणता ती स्त्री न राहता ती रामरूप झालेली असेल तर ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. होय अंग हरिरूप. विठ्ठल. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, याला होय अंग हरिरूप म्हणा. कीर्तनाचा परिणाम होय अंग हरिरूप. एवढ्यावर नाही, या कीर्तनामध्ये आम्ही काय करायला लागलो? प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. आम्ही कीर्तनामध्ये नाचायला लागलो, डोलायला लागलो. नाचावं कुणी? टाळकऱ्यांनी. डोलावं कुणी? ऐकणाऱ्यांनी. ऐकणारे डोलले पाहिजे, टाळकरी नाचले पाहिजे. किती नाचायचं आणि किती डोलायचं? हरपले देहभाव इतकं नाचावं, हरपले देहभाव इतकं डोलावं. आता देहभाव हरपेपर्यंत नाचणं आणि डोलणं झाल्यामुळे आता या देहाची आसक्ती राहिली नाही. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल झाल्यामुळे आता आमच्या लक्षात आलं, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराजांचे शब्द असे आहेत की आमच्या लक्षात आलं, ही जीवकळा म्हणजे हा देह एका देशामध्ये आहे आणि परमात्मा मात्र व्यापक आहे. मी जर आज पुण्यामध्ये असेल तर मी माझ्या गावात नसेल, उद्या जर मी माझ्या गावात असेल तर मी पुण्यामध्ये नसेल, पण परमात्मा तिथंही आहे आणि इथंही आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. म्हणजे गुरुजी असं सांगायचे, जगाकडे सत्यत्व बुद्धीने जो पाहतो त्याला संसारिक म्हणा, जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो त्याला विरक्त म्हणा, जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा, आणि जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो त्याला भगवत भक्त म्हणा. त्यामुळे हा सकळा सोयरा हे आम्हाला कीर्तनात लक्षात आलं. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारायला लागलं, महाराज हे सगळं जाऊ द्या, कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालं कळालं, कीर्तनामध्ये देहभाव हरपला कळालं, कीर्तनामध्ये परमात्मा व्यापक आहे हे कळालं, पण आम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, या कीर्तनातून काय उरलं? कारण उरवण्यावर लक्ष फार आहे.
प्रत्येकाला असं वाटतं उरलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं उरलं पाहिजे, कीर्तन करणाऱ्याला वाटतं उरलं पाहिजे, पंगत घालणाऱ्याला वाटतं उरलं पाहिजे, सप्ताह करणाऱ्याला वाटतं उरलं पाहिजे. आम्ही एकदा काशीला मोठा सप्ताह केला. भागवत महाराज माझे मित्र आहेत, ते इथं जवळ बसले आहेत, त्यांना विचारा. मोठा सप्ताह करून भाऊ मी आलो काशीहून. आल्यानंतर आमच्या पंढरपुरातल्या सगळ्या महाराज लोकांनी मला विचारलं, काशीला मोठा सप्ताह केला? म्हटलं हो मोठा केला. किती उरलं? मी म्हटलं होतं ती जिरलं. तुम्हाला काय सांगायचं किती उरलं? माणसाला असं वाटतं उरलं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही या कीर्तनामध्ये अंग हरिरूप झालं म्हणता, देहभाव हरपला म्हणता, परमात्मा व्यापक आहे हे कळालं म्हणता, पण या कीर्तनातून काय उरलं? अभंगाचं शेवटचं शेवट. म्हणे उरला दे
भेव त्या काळे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे उरला देव. या संपूर्ण कीर्तनातून आमच्या जीवनात काय उरलं तर परमात्मा उरला. परिणाम गेला भेव त्या काळे. भेव या शब्दाचा अर्थ भय. भय निघून गेलं. कोणतं भय निघून गेलं आणि कशाने निघून गेलं? चाणक्य नीतीतला एक श्लोक सांगून मी थांबणार आहे. चाणक्य नीती आम्हाला असं सांगते, उद्योगे नास्ति दारिद्र्यम, जपतो नास्ति तापकम, मौनेन कलोहो नास्ति, नास्ति जागरितो भयम. 4 मुद्दे सांगितले. जो नेहमी उद्योगामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये कसलंही दारिद्र्यता येत नाही. जो नामस्मरणामध्ये आहे त्याच्या जीवनात पापच शिल्लक राहत नाही. ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात भांडणच होत नाहीत. आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती कधी स्पर्श करत नाही. महाराज सांगतात गेला भेव त्या काळे. याचा अर्थ शरीराच्या मृत्यूची भीती निघून गेली. याचं कारण मृत्यूची भीती निघून जाण्याला कारण आत्मानुभूती हे त्याचं उत्तर आहे. आणि ही आत्मानुभूती आली कशाने? कीर्तनचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. त्यामुळे या कीर्तन भक्तीने आमच्या जीवनामध्ये पडलेला हा प्रकाश आहे. आणि हा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या निमित्ताने पडावा या दृष्टीने या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे. खरं तर दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी या प्रास्ताविकामध्ये म्हटलं की एक अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचा हा ट्रस्ट आहे. एक अत्यंत श्रद्धेचं म्हणून या गणपती बाप्पाकडे आपण पाहतो. फक्त पुणे नाही, महाराष्ट्र नव्हे देश विदेशातून भक्त मंडळी इथे येऊन भगवान श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होतात. आणि एकंदरीत या ट्रस्टच्या वतीने चालणारे जे अनेक कार्यक्रम त्याच्यामध्ये हा चातुर्मास कीर्तन महोत्सव एक अत्यंत पवित्र वातावरणामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आगमनाच्या एका अत्यंत पर्व काळामध्ये हा उत्सव या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होतो आहे. अधिक फार बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरीतली पहिली आणि दुसरीच ओवी सांगून थांबणार आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबाराय बोलतात, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. याच्यातला देवा तूची गणेशू इथला जो गणेशू शब्द आहे, गण अधिक ईश, याच्यातला गणाचा ईश, ईश या शब्दाचा अर्थ मालक. गण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले. त्याच्यात एक 14व्या अध्यायामध्ये गण शब्दाचा गुण असाही अर्थ केला आहे. त्यामुळे गुणाचा ईश म्हणजे गुणांचा मालक म्हणजे तम, रज आणि सत्व या तीनही गुणाच्या पलीकडे असलेला किंवा या तीनही गुणावर स्वामित्व असलेला किंवा या तीनही गुणाच्या पलीकडे भक्ताला घेऊन जाणारा जो आहे त्याचं नाव गणेश. त्यामुळे गणेश या शब्दाचा या पद्धतीने अर्थ करा. तमोगुण, रजोगुण आणि सतोगुणाच्या पलीकडे पोहोचायचं असेल तर भगवान गणेशाची उपासना आपल्याकडून व्हावी. कारण तमोगुण आणि रजोगुण जसा जीवाला बांधतो आहे तसा सत्वगुण सोडवतो असं नाही. सुख संगेन बदनाती 14वा अध्याय मला सांगतो. सुख नावाच्या संघाने तरी बांधूनच टाकतो. त्यामुळे या तीनही गुणाच्या पलीकडे त्याला गुणातीत म्हटलं जातं. आणि या गुणातीताकडे जायचं असेल तर भगवान गणेशाची उपासना आपल्याकडून व्हावी. मी त्याच्याही पुढं बोलेल. खरं तर या 2 ओव्या प्रस्ताविकेच्या ओव्या आहेत. त्याच्या पुढं खरं गणेशाचं वर्णन आहे. आणि मला असं वाटतं खरं तर आपण कीर्तनाला उभा राहणं म्हणजे फार मोठं बंधन आहे माझ्यावर. पण अभय सर आपण आहात. आपल्याला माहीत आहे की ज्ञानेश्वरीतल्या साधारण पहिल्या 18-19 ओव्या जे वाङ्मयीन गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि इतकं गणेशाचं गोड वर्णन, थोडं धाडसाने बोलतो, गणेश पुराणाला सुद्धा जमलं नाही इतकं गोड वर्णन आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ते जे वाङ्मयीन वर्णन आहे, भगवान गणेश कसा आहे तर ज्ञानोबारायांनी सांगितल्या पद्धतीचा गणेश जर आम्हाला कळाला तर ती आमच्या जीवनाची कृतकृत्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ज्ञानोबारायांनी सांगितलेला गणेश कळायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी लागते, हे तितकंच खरं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आणि ती वाचलेली ज्ञानेश्वरी कळवून घेतल्याशिवाय, कारण तिथला प्रत्येक गोष्ट भगवान गणेशाच्या हातामध्ये नेमकं काय आहे, ती शस्त्र नेमकी कोणती आहेत, कमरेचा असणारा करदोडा नेमकं कोणता आहे, पायात असलेले घुंगरं नेमकं कोणते आहेत, तो मोदक नेमकं वेदांत तो महारसू असं बोलत असताना तो नेमकं कोणता आहे, 6 शास्त्रांचा विचार तिथं मांडावा. इतकं भगवान गणेशाचं अलौकिक वर्णन जे ज्ञानोबारायांनी केलेलं आहे ते मुळातून आपण सगळ्यांनी चिंतन करावं एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. या गणपती ट्रस्टनी मला जी सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. 2 महिन्यापूर्वी साधारण आदरणीय श्री मारुतीराव
ज्ञानेश्वरराव कोकटे अण्णा यांचा फोन आला आणि या उत्सवाचं आम्ही ऐकूनच होतो. या उत्सवाबद्दल खूप महती ऐकून येतो आणि या उत्सवामध्ये आज कीर्तन सेवेचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांमुळे लाभलं. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबर यांच्या चरणी, भगवान गणेशाच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधे महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज कुंडलिक वरदे हरिविठो.